केंद्र सरकारचे कर्मचारी 60% महागाई भत्ता घेत आहेत, पण काही राज्यातील कर्मचाऱ्यांना अजूनही त्यापेक्षा खूपच कमी डीए हा मिळत आहे. आता ही तफावत कमी करण्यासाठी मोठी हालचाल ही चालू झालेली आहे. कारण पश्चिम बंगाल सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे इतर राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा संकेत मिळाला आहे. नेमकं काय घडतंय, कोणाला फायदा होणार आणि तुमच्या राज्यावर याचा परिणाम होईल का? चला सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्वाची अपडेट ही समोर आली आहे. केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील मोठी तफावत कमी करण्याच्या दिशेने पश्चिम बंगाल सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 60% महागाई भत्ता मिळत आहे. मात्र काही राज्यामध्ये अजूनही जुने वेतन आयोग लागू असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांच्या तुलनेने कमी डीए हा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने 7वा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया चालू केली असून त्यासाठी आवश्यक अटी आणि संदर्भही तयार करण्यात आले. मात्र एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली, केंद्र एवढा डीए एका दिवसात तर मिळणार नाही. राज्य सरकारनं सांगितलं की आर्थिक भार लक्षात घेऊन महागाई भत्ता हा टप्प्याटप्प्याने वाढवला जाईल. दरम्यान नव्या अर्थसंकल्पामध्ये पश्चिम बंगाल सरकारने 20% डीए वाढ जाहीर करून महागाई भत्ता हा 38% नेला आहे. यामुळे केंद्र आणि राज्यातील डीए मधील तफावत 42% वरून 22% कमी झाली आहे. सरकारचं पुढील उद्दिष्ट हा फरक आणखी कमी करण्याचं आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र आणि राज्यातील डीए मध्ये एवढा फरक का आहे, यामागचं मुख्य कारण म्हणजे वेगवेगळे वेतन आयोग. केंद्र सरकारमध्ये 7वा वेतन आयोग लागू असून 8व्या वेतन आयोगाची तयारी सुरू आहे. तर काही राज्यामध्ये अजूनही 5वा किंवा 6वा वेतन आयोग लागू असल्याने महागाई भत्त्याची गणना वेगळ्या पद्धतीने केली जाते. यामुळेच डीए मध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. जर राज्य सरकारांनी 7वा वेतन आयोग लागू केला आणि डीए वाढवला तर मासिक पगारात बरीच वाढ होऊ शकते. निवृत्ती वेतनधारकांमध्ये अधिक लाभ मिळू शकतो. वाढत्या महागाईचा आर्थिक ताण काही प्रमाणात तरी कमी होईल. मात्र अंतिम निर्णय प्रत्येक राज्य सरकारच्या आर्थिक क्षमतेवर आणि वेतन आयोगाच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल. सध्या हा निर्णय मुख्यतः पश्चिम बंगालशी संबंधित असला तरी अनेक राज्यातील कर्मचारी संघटना केंद्राप्रमाणे समान डीए आणि नवीन वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये इतर राज्य सरकारांवर दबाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या राज्यातही केंद्राप्रमाणे समान महागाई भत्ता लागू व्हावा असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पेन्शनधारकांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.